पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र. आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना कैद केलं होतं तिथे शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश. अंजली दमानी यांचा नवा आरोप तर दमानी यांचं अर्धवट ज्ञान. धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती. रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री. रामलीला मैदानामध्ये आज भव्य शपथविधी सोहळा. फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन. शेगावमध्ये भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी. गजानन महाराज मंदिरालाही आकर्षक सजावट. मुंबईमध्ये कोळशावरील तंदूर भट्टीवर बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार. इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा. हॉटेल ढाबा बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी. भारताच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात. दुबईमध्ये बांगलादेश विरुद्ध सलामीची लढाई. बुमराच्या उपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार. दुबईतून माझावर महाकव्हरेज. महेंद्रसिंग धोनीच्या धोनी अॅपचं मुंबईमध्ये अनावरण. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतरही आपलं मन भरलेलं नाही. टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं माध्यमांसमोर मन मोकळं केलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यजमान पाकिस्तानला सलामीलाच पराभवाचा धक्का. न्यूझीलंडकडून 60 धावांनी धुव्वा. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.